तुम्हाला आतून मजबूत बनवतील या गोष्टी. 5 मिनिट वेळ काढून नक्की ऐका व्हिडिओ. तुमच्यामध्ये भलेही कितीही कौशल्य असेल, पण प्रॅक्टिस आणि प्रयत्नांशिवाय ते बेकार आहे. जर कोणी तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तर करू द्या. लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांची येते. ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीही होणार नाही. जोपर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टींची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत शांत राहणं चांगलं असतं. जर वर्तमानामध्ये खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पस्तावा आणि भविष्यकाळाची चिंता सोडली पाहिजे. कोणीही सारखंच बिझी नसतं. सगळे दुसरीकडे टाइमपास करत असतात. जो सगळ्यांना आपलं आपलं म्हणतो तो कोणाचाही नसतो. चुकीचे लोक तेव्हाच जिंकतात ज्यावेळी बरोबर लोक गप्प राहतात. ज्या गोष्टींना तुम्ही बदलवू शकत नाही त्या गोष्टींची काळजी करून तुम्ही काहीही मिळवू शकत नाही. बुद्धिमान तो नसतो ज्याला फक्त बोलायचे कळते. खरा बुद्धिमान तो असतो ज्याला हे माहीत असते की कुठे गप्प राहायचे. विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर सुद्धा लोकांना विचार करायला भाग पडले पाहिजे. आरसा नाजूक असतो, पण सत्य दाखवायला तो कधीही घाबरत नाही. किती वाईट वाटते ना हे आयुष्य जेव्हा आपल्याला एकटे सोडते. मेल्यानंतर तर 4 खांदे मिळतात, पण जिवंतपणी एकासाठी तरसतात. लक्षात ठेवा, जो तुम्हाला रडवू शकतो तो तुम्हाला विसरूही शकतो. काही लोक फक्त दिखावा करतात की ते तुमच्या बरोबर आहेत, पण वेळ आल्यानंतर सगळे तोंड लपवून पळून जातात. तुम्ही हजारो शब्द घ्या, पण ज्याला सोडून जायचं आहे तो शेवटी सोडूनच जातो. जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा आई म्हणते की लांब खेळायला जाऊ नको, हरवून जाशील. आज इतके दूर झालो आहे की खरंच हरवून बसलो आहे. नेहमी कपटी व्यक्तींपासून लांब राहिले पाहिजे, कारण कपटी व्यक्ती त्याच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना नुकसान पोहोचवू शकते. सोडून द्या कोणाजवळ काहीही मागणं. जे तुमच्या नशिबात असेल ते देव तुम्हाला स्वतः देईल. आता मला एकटं राहणं आवडतं, कारण खोटे नाते आता मला आवडत नाहीत. वेळ कधीही वाया घालवू नका, कारण वेळेजवळ इतका वेळ नाही की ते तुम्हाला परत वेळ देईल. त्यामुळे जे काही सुरू करायचे असेल ते आजपासूनच आणि आत्ताच सुरू करा. सहन केलं जे सहन करायचं होतं. आता फक्त स्वतःसाठी जगायचं आहे. आपल्या आयुष्याचे सगळे निर्णय आपले नसतात. काही निर्णय वेळ आपल्यासाठी घेते. संघर्षाच्या सावलीमध्ये हे आयुष्य चालत राहते. जे घाबरत नाहीत, थकत नाहीत, इतिहास त्यांचाच बनतो. कधी तुटतात तर कधी विखुरतात. अडचणींमध्येच माणसं जास्त निखरतात. खुश रहा, कारण दुःखी राहून तुमचं दुःख कधीही कमी होणार नाही.
त्यामुळे जास्त गंभीर होण्याची गरज नाही. तुम्ही फक्त खुश राहायला शिका. तुमचा प्रयत्न असफल होऊ शकतो, पण त्यामधून मिळालेला धडा नाही. फक्त याच गोष्टींचा विचार करून आनंदी राहा की जे होतं ते चांगलं होतं, जे आहे ते छान आहे आणि जे पुढे जाऊन मिळणार आहे ते सर्वोत्तम असेल. तरुणपणाच्या लालचमध्ये लहानपण निघून गेले. सफलतेच्या लालचीमुळे तरुणपण निघून गेले. आयुष्य तर लोक जगतच नाहीत, म्हणजे नशिबामध्ये नाही ते रडलं तरी मिळणार नाही. त्यामुळे रडणं सोडा आणि पुढे चला. हात ज्याचा पकडताल आयुष्यभरासाठी पकडा, कारण आयुष्य पार करायचं आहे, रस्ता नाही. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे गरजेचं नाही, तर तो अंधारामध्ये किती उजेड देतो हे गरजेचं आहे. त्याप्रमाणेच तुमचा मित्र गरीब आहे की श्रीमंत हे गरजेचे नाही, तर अडचणींमध्ये तो तुम्हाला किती साथ देतो हे गरजेचं आहे. नात्यांना ते नाही निभावत ज्यांना तोडण्याची सवय आहे. नात्यांना ते निभावतात ज्यांना जोडण्याची सवय आहे. आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला. तुमचे सिद्धांत बदलू नका, कारण झाडसुद्धा स्वतःची पानं बदलतं, मूळ नाही. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तोपर्यंतच तुम्हाला महत्त्व दिलं जातं, कारण दिवा लावल्यानंतर काडीला फेकून दिलं जातं. इज्जत तर प्रत्येक माणसाला पाहिजे असते, पण ती परत द्यायला माणूस विसरतो. कोणताही व्यक्ती स्वतःला उगाचच बदलत नाही. आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला बदलणं भाग पडतं. कोणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही, तर मन पाहिजे. जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तरीही काहीही फरक पडत नाही. कोणत्याही व्यक्तीला धोका देऊ असा विचार करू नका की तुम्ही खूप चालाक आहे. फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरवसा आहे. जीवनामध्ये हे जरुरी नाही की सगळे ज्ञान पुस्तकांमधूनच घेतले पाहिजे. बरंचसं ज्ञान मतलबी लोकांकडून सुद्धा मिळतं. कधी घेऊन तर पहा. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.